स्टार बाजार। हाय हॅलो नमस्कार, मी प्रतिमा परिमॉममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे। आज आहे अक्षय तृतीया आणि आज आम्ही आलो होतो झुडिओमध्ये, म्हणजेच बिग बाजारला आलेले, सॉरी स्टार बाजारला आलेले। आणि मला काही फ्रूट घ्यायचे होते आणि बाकीचं थोडीफार काही शॉपिंग करायची होती परीसाठी, त्याच्यामुळे आम्ही आलेलो। आणि इथं मी रत्नागिरीचा हापूस आंबा घेतला। खूप महाग आंबे आहेत आता सध्या तरी, पण म्हटलं की आज अक्षय तृतीया आहे आणि आजपासूनच आंबे खायला सुरुवात होते। अक्षय तृतीयाला देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय आपण आंबे खायचे नसतात आणि अक्षय तृतीयेपासूनच आंबे खाण्याची सुरुवात होते, म्हणून मग म्हटलं की चला आज आंबे घ्यावे। आंबे घेतले, त्याच्यानंतर मग ॲपल पण घेतले। लवकरच तुम्हाला माझं वेटसुद्धा कमी झालेलं दिसणार आहे, कारण सध्या तशी प्रोसेस चालू आहे। म्हणजे खूप दिवसापासून आहे, पण आता सध्या जास्त सिरियसली मनावर घेतलेलं आहे मी। थोडंसं माझं वजन वाढलेलं आहे, त्याच्यामुळे ते आटोक्यात आणायचं आहे, म्हणून हे सगळे प्रयत्न चालू आहेत। तर परीसाठी बॅडमिंटन घेतलं। परीला आता वॅकेशन चालू होतील आणि म्हटलं की सगळ्या मुलींना आहे बॅडमिंटन, तिच्याकडे सुद्धा होतं पण ते तुटलं, खराब झालं, म्हणून मग म्हटलं चला दुसरं घेऊया, तिच्यासाठी बॅडमिंटन घेतलं। त्यानंतर मग थोडंफार आम्ही शूट केलं। इथं भांडी खूप छान होती आणि क्वालिटी तर काय सांगायचं, एक नंबर होती। ट्रिपलायची तर मला भांडी खूप आवडतात, एकदा तरी मला घ्यायची आहे कढई। अजून तरी काय प्रमोशनला आलं नाही, पण येईल, एकदा तरी नक्कीच येईल मला प्रमोशनला। त्याच्यानंतर मग ग्रीन टीसुद्धा बघत होते मी, कारण मनावर घेतलंयच म्हटल्यावरती जरा डीपलीच आता करावं म्हणते। आणि तुमच्यासोबत मी माझी वेट लॉस जर्नी पण शेअर करणार आहे। तुम्हाला पण काही त्याचा फायदा होईल। लवकरच मी तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर करेल की मी वेट लॉस कसं करते, काय काय करते वेट लॉस करण्यासाठी, किंवा मी कोणत्या गोष्टी खाते पिते, हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्याच्यामुळे अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल माझ्या चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझे येणारे व्हिडिओ नक्की दिसतील आणि तुम्हाला पण समजेल की मी वेट लॉस कसं केलं आहे, काय गोष्टी केल्यात आणि किती माझं वेट कमी होतं आहे, किती दिवसामध्ये होते, हे सगळं पुढच्या व्हिडिओमध्ये येणाऱ्या तुम्हाला मी शेअर करणार आहे। तर बघत राहा तुम्ही व्हिडिओ, आणि नवीन कोण असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना त्याचा फायदा होईल। त्यानंतर मग शॉपिंग झाली आमची आणि आम्ही बाहेर आलो। परीला मोमोज खायचे होते, मोमोज घेतले आणि घरी आलो। हॅलो, तर आत्ताच आले बाहेरून जाऊन आणि आज आहे अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीयेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। अक्षय तृतीयेचं सोनं तर काय खरेदी केलं नाही आम्ही, पण मँगो मात्र घेऊन आलो आहे। आज मी आमरस बनवणार आहे। आज रत्नागिरीचा हा हापूस आंबा आणलेला आहे आम्ही, पहिलाच हा सीझनचा पहिला आमरस करणार आहे मी आणि अक्षय तृतीयेला, त्याच्यामुळे ह्याचा वास तर एवढा भारी येतोय ना। नैवेद्य पण मला दाखवायचा आहे, तर आता मी पहिलं पीठ मळून घेते, कारण खूप उशीर झाला आहे मला यायला, 8 वाजले। तर आता मस्तपैकी पीठ मळून घेते। गवार पण करायची आहे, इथं बघू शकता गवार सुद्धा निसलेली नाही आहे, कारण कालच घेऊन आली होती मी गवार। आता मी परीला, परी मला गवार निसून द्यायच्या बाळा। हां, तोपर्यंत मी आमरस आणि चपाती बनवते। परीला लावते आता गवार निसायला, हाताने नाही निसत ती, कात्रीने निसते। थोडीफार तिला निसायला लावेल, बाकीचे मी निसणार आहे। तर तोपर्यंत आता पीठ मळून घेते आणि आज आमरस बनवणार आहे। खूप खूप म्हणजे वर्ष झालं आम्ही आमरसच खाल्ला नाही, गेल्या वर्षी खाल्लेला, त्याच्यावर आता बनवते। तुम्ही बनवला की नाही अजून आंबेस मला नक्की सांगा। खूप महाग आंबे आहेत आता सध्या तरी, खूप महाग आहेत। हापूस आंबा तर खूपच महाग आहे, मी जास्त नाही आणलेले, 1 किलोला थोडेसे कमी आहेत, त्याच्यामुळे पण इतका भारी वास येतोय ना, मस्त आमरस होणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ बघत राहा। चला, अक्षय तृतीयेच्या दिवशी आमरस किंवा पुरणपोळी बनवली जाते, किंवा आमरस पुरणपोळीसुद्धा खाल्ली जाते। पण पुरणपोळी मी नाही बनवत, कारण माझ्या सासरी घरी बनवली जाते, त्याच्यामुळे मी इकडे काही इतकं जास्त बनवत नाही। पण आमरस मात्र नेहमी बनवते, कारण याच दिवसापासून आंबे खाण्याला सुरुवात होते, किंवा आपण याच दिवसापासूनच आंबे खायला सुरुवात करतो। तसं शास्त्रातसुद्धा आहे आणि पूर्वीचे लोकंसुद्धा म्हणत आलेले आहेत, त्याच्यामुळे अक्षय तृतीया झाल्याशिवाय आंबे खायचे नसतात, हे तर माहिती झालेलं आहे मला। त्याच्यामुळे आजपासूनच मी म्हणजे आजच आंबे आणले होते आणि आज मला नैवेद्यसुद्धा दाखवायचं होतं, त्याच्यामुळे आज मी आमरस करायला घेतला। आमरस मी एकदम गावठी पद्धतीने बनवते, कारण आमच्याकडे असंच बनवला जातो, ते चमच्याने काढत बसा, खेळत बसा, ते मला नाही आवडत।
म्हणून मग मी हाताने पटपट पटपट त्याचं गर काढून घेतला आणि नंतर मिक्सरमध्ये फिरवून असा काही आमरस तयार झालेला आहे. त्याच्यानंतर मग चपातीबरोबर तोंडी लावण्यासाठी आज करते मी गवारीची भाजी. गवारीची भाजी खूप छान लागते हिरव्या मिरचीची. तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्ही आता व्हिडिओ जर बघत असाल ना, तर खरंच अशी भाजी करून बघा. एक नंबर लागते. हिरवी मिरची, लसूण, जिरं, हळद आणि मीठ ही सगळ्या ह्याची फोडणी द्यायची आणि गवार धुवून टाकायची. एकदम तेलामध्येच आपल्याला ही गवार बनवायची आहे. त्याला अजिबातसुद्धा पाणी वापरायचं नाही आहे. खूप छान आणि टेस्टी होते. तर आता मी मिरची आणि लसूणची फोडणी दिलेली आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये धुतलेली गवारसुद्धा मी टाकणार आहे. मला खूप आवडते हिरव्या मिरचीची गवार. मसाल्यापेक्षा ना हिरव्या मिरचीची गवार केली ना एक नंबर लागते. तुम्ही नक्की करून बघा. खरंच मी मनापासून सांगते, तुम्ही नक्की करून बघा. जर तुम्ही कधी केली नसेल तर आणि ज्यांनी केली असेल त्यांना तर माहितीच असेल की किती छान लागते. तर आज आमरस होता त्याच्यामुळे म्हटलं गवारीची भाजी करावी. तसं तर मी सांडगे बनवणार होते, सांडग्यांची सुकी भाजी. पण म्हटलं की आधीच वेळ झाला आहे, 9 वाजत आलेले, कारण डीमार्टला सॉरी स्टार बाजारला गेलेलो आम्ही आणि त्याच्यामुळे आईलासुद्धा उशीर झालेला. म्हणून म्हटलं झटपट पटकन गवार पण आता परीने निसून दिली मला. मग गवारीचीच भाजी बनवायला घेतली मी. तर छान अशी गवारीची भाजी तेलामध्ये वाफवून घेतलेली आहे आणि आता ह्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूटसुद्धा मिक्स करणार आहे. शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर गवारीची चव अजूनच जास्त छान येते. नक्की करा. खरंच मी सांगते मनापासून नक्की करा ही गवारीची भाजी. खूप भारी लागते. तर अशी काहीशी माझी गवारीची भाजी रेडी झालेली आहे आणि ह्याच्यासोबत मला चपातीसुद्धा करायची होती. आज काही मी पुरी किंवा काय म्हणतात त्याला पुरणपोळी असलं काहीही बनवलेलं नाही आहे. पुरणपोळी एखाद्या दिवशी नक्की बनवेल मी. त्यावेळेस मी दाखवेलच तुम्हाला. पण आता सध्या तरी चपातीवरच चाललेलं आहे. तर असा काहीसा नैवेद्य मी तयार केला आहे देवासाठी. तर नैवेद्याचं ताट तयार केलं आणि आता देवाला नैवेद्य दाखवते. संध्याकाळी खूप उशीर झाला होता मला नैवेद्य दाखवायला, पण असो काही हरकत नाही आहे. नैवेद्य दाखवला हे महत्त्वाचं आहे, बनवलं हे महत्त्वाचं आहे. देवाला नैवेद्य झाकून झाल्यानंतर आम्ही जेवण करायला घेतलं आणि ताट केलेलं आहे जेवायला. तर आता जेवण करून घेतो, कारण खूप उशीर झालेला आणि भूक पण खूप लागलेली. अशा प्रकारे आम्ही अक्षय तृतीया साजरी केली आणि कसा वाटला ब्लॉग तुम्हाला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. ओके, बाय.